एका छोट्याशा गावात माया नावाची आई आणि तिची लहान मुलगी चिनू राहत होती. माया दिवसभर लोकांच्या घरी काम करून मुलीचं शिक्षण चालवत होती. तिचं एकच स्वप्न होतं, माझी मुलगी मोठी होऊन शिकलेली व्हावी. एके दिवशी चिनू अचानक खूप आजारी पडली. ताप उतरायचं नाव घेत नव्हता. डॉक्टरांनी औषधं दिली, पण म्हणाले औषध चालू ठेवा, पण तिची काळजी घ्या. शरीर खूप अशक्त आहे. मायाकडे पैसे संपले होते. औषधं घेणंही कठीण झालं. रात्री ती देवघरासमोर बसली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, देवा, माझ्याकडे काहीच नाही, पण माझ्या मुलीला बरी कर. तिच्याशिवाय माझं जगणंच नाही. ती रात्रभर मुलीच्या शेजारी बसून तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर हलकं टकटक झालं. दारात गावातील शाळेचे मुख्याध्यापक उभे होते. त्यांनी विचारलं, चिनू शाळेत का येत नाही? मायाने सगळं सांगितलं. मुख्याध्यापकांनी घरात येऊन चिनूला पाहिलं. ते हळूच म्हणाले, ही खूप हुशार मुलगी आहे, तिचं शिक्षण थांबायला नको. त्यांनी आपल्या खिशातून पैसे काढले आणि म्हणाले, हे औषधांसाठी आणि पुढच्या शिक्षणाचा खर्च शाळा उचलणार. मायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सर, तुम्ही देवासारखे आलात. मुख्याध्यापक हसले. देव नाही बाई, पण कदाचित देवाने मला पाठवलं असेल. काही दिवसांनी औषधं, काळजी आणि प्रेम यामुळे चिनू हळूहळू बरी झाली. पुन्हा शाळेत जाऊ लागली. मोठी होऊन ती डॉक्टर झाली. गरीब लोकांसाठी मोफत उपचार करणारी. लोक म्हणायचे, तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार घडला. चिनू हसायची आणि म्हणायची, चमत्कार औषधांनी नाही झाला, तो झाला आईच्या प्रार्थनेने आणि माणसांच्या दयाळूपणाने. बोध, चमत्कार आकाशातून पडत नाहीत, ते घडतात प्रेम, प्रार्थना आणि चांगल्या माणसांच्या मदतीतून. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.